आपण समस्त उत्सव समितीच्या वतीनं आपल्याला त्यांच्या फोटोला हार घालण्यासाठी कोणीतरी जायचे आहे.
ऐका एकदाच नाव द्या. नाही नाव द्यावं लागेल. एक नाव द्यावं लागेल. जेतवंश श्रावस्ती राजगृह बाबासाहेब आंबेडकर बुद्धविहार राजगृह राजगृह चालेल. राजगृह. आजपासून या विहाराला राजगृह बुद्धविहार या नावाने ओळखलं जाईल. म्हणा साधू 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 साधू. तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. गौतम बुद्धांचा विजय असो. भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. संघाचा विजय असो. पाठीमागे यायचं. गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि आणि पुन्हा स्थापन करत तिथं ठेवा. पुढे उजव्या बाजूला घ्या. ऐका ना तुम्ही सांगा. परत हलवायची नाही मूर्ती, हा. सांभाळून सांभाळून सांभाळून. खाली ठेवा, ठेवा खाली. आतमध्ये बोलवा, बाहेर उभे येते. ज्यावेळेस मूर्तीचा अनावर होईल त्यावेळेस सगळ्यांनी तीनदा साधुकार द्यायचा. हो साधू साधू साधू. ज्यांची नावं घेतो त्यांनी मेणबत्ती लावायला यायचं. मल्हारी बाबा मल्हारी बाबांना बोलवा. 2 नंबर सांगा. 4-5 मेणबत्त्या लावण्यासाठी 5 उपवासाची नावं तुम्ही नाव घ्या म्हणजे येतील. सांगा ना एक नाव. कोण कोण आहे? मला नाना दशरथ मनोहर, दशरथ दादा पुढे या. वाळी बाबा पुढे या. मनोहर आणि अजून खूप 2 ना? सुधाकर संघ सुधाकर दादा पुढे आणि या. बाळू संघ. सांगतो मी त्यांना. एकच नाव. 2 3 चला मध्ये बसून घ्या. सर्वांना मध्ये बसवा. मेणबत्ती मध्ये भेटली. मेणबत्ती मध्ये भेटली बाजू. तुम्ही जाऊ बंधू. नाव आपण घेतले तुम्ही बघा. हे नाव घेऊ का? बाळू तुकारामला बोलवा. बाळू तुकारामला बोलवा. वालीबा मनोहर. पण करायचं दादा. कैलास. बसून घ्या. खाली बसून सर्वांनी हात जोडा. हात जोडा. बसून घ्या. सर्वांनी हात जोडा. म्हणा या बुद्ध विहारामध्ये भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना होत आहे. श्रद्धावान उपासक उपासिका नातेवाईक ग्रामस्थ यांनी या राजगृह बुद्ध विहारामध्ये येऊन भगवान बुद्धांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन करावं आणि संबोधित ज्ञानाचा लाभ घ्यावा. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा या राजगृह
बुद्धविहारामध्ये भगवान बुद्धांच्या रूपाची स्थापना होत आहे. श्रद्धावान उपासक उपासिका यांनी या विहारात येऊन संबोधित ज्ञानाचा लाभ घ्यावा. साधू 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 बसून वर्णन करा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. भिक्खू समजा तुम्हाला पंचशील देणार आहे. सर्वांनी माझ्या मागे पंचशील ग्रहण करायचं. तत्पूर्वी डोक्याचे फेटा आणि हे काढून घ्या. डोक्यावर काही ठेवू नका. हात जोडा. ताट बसा. म्हणा ओकास वंदामि म्हणते वार्त एनं मह्यं कर्तं सब अपराधं मम तुमे भन्ते द्वितीयांपि तृतीयांपि ओकास वंदामि भन्ते वार्त एनं मह्यं कर्तं सब अपराधं मम तुमे भन्ते. हे भन्ते माझ्याकडून आजपर्यंत जीवन जगत असताना कपाळात हात लावा. काया वाचा मनाने काही चुका झाल्या असतील, काही अपराध घडला असेल, काही व्यसन झालं असेल, बंदीजी मला क्षमा करा. आणि इथून पुढं नवीन जीवन जगण्यासाठी पंचशील द्या. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा याचना करतो. आता तुम्हाला गुरु म्हणून भगवान बुद्ध झालेले आहे. आज ते तुम्हाला या पंचशीलाद्वारे अनुग्रह देणार आहे. म्हणा ओकास म्हणते ती शरणेनं सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रह तत्वा शीलं देथमे भन्ते द्वितीयांपि तृतीयांपि यमहं वदामि तद्वदेत. म्हणा भन्ते नमो तस्स. म्हणा सर्वांनी नमो तस्स. सदैव जागृत आहे. या श्रद्धाबलाने अखिल मानव जातीचे कल्याण हो. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. म्हणा मी बुद्धाला शरण जातो. मी धम्माला शरण जातो. मी संघाला शरण जातो. द्वितीयांपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयांपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयांपि संघं शरणं गच्छामि. मी दुसऱ्यांदा बुद्धाला शरण जातो. मी दुसऱ्यांदा धम्माला शरण जातो. मी दुसऱ्यांदा संघाला शरण जातो. तृतीयांपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयांपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयांपि संघं शरणं
शरण जातो मी तिसऱ्यांदा संघाला शरण जातो यमहं वदामि तं वदेथ म्हणा अहं वन्दे पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि म्हणा मी जीवहिंसा न करण्याची प्रतिज्ञा करतो आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि म्हणा मी चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो कामे सुनिच्चाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि म्हणा मी परस्त्री बहिणी समान ठेवण्याची प्रतिज्ञा करतो मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि म्हणा मी खोटं न बोलण्याची प्रतिज्ञा करतो म्हणा सुरा मेरय मज्ज प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि फक्त पुरुष मंडळी म्हणा मी दारू गांजा सिगारेट तंबाखू आजपासून न खाण्याची प्रतिज्ञा करतो सर्वांनी म्हणा साधू साधू करा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि चला 5 महिला या सफेद कपडे घातलेल्या 5 महिला पूजेसाठी या 5 महिला सफेद वस्त्र परिधान केलेल्या 5 महिला पुढे या फुल हातात घ्या चला सफेद वस्त्र घातलेल्या 5 महिला पुढे या चला पटापट चला 2 3 चला तुम्ही आवाज द्या ना ऐक नाही पुढे पुढची फुलं द्या त्यांच्या हातात पाच चला 3 2 अजून 2 या चला इथे फुलं घेऊन बसा उद्या इकडे दोन करून चला 3 4 एक चला एक ताई चला फक्त 5 सर्वांनी हात जोडा फुलं घेतले का फुलं हात जोडा सो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तर पुरुष धम्म सारथि सत्ता देव मनुष्यान भूतो भगवान् स्वाखातो भगवता धम्मो संदीपिको अकालिको रहिवासिको पनायिको पाचतं वेदितपो विनोदिति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो
सामीची पटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषकुवरा एष भगवतो सावक संघो आहुनैयो पाहुनैयो दक्षिणैयो अंजलि करणियो अनुत्तरं पुण्याकेतं डोंगसाति वनगन्धं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमनेन तुय्येन मृतेन लभामि मोक्षं कोपं विलायति यदा इदं गमिं कायो तथा याति विनाशभावो वर्णसारोपदीप्तेन दीपेन तमलंसिना तिलोकदीपं सम्मुद्धं पूजयामि तमानुदं सुगन्धिकायो वदनङ्ग अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मा च सङ्घ सुगततनुभव धातु गर्भे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुपे सर्वे बुधसबिम्बे सकलदशदिशे केसलोमानि सातु वन्दे सर्वे विबुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यन्यमानि वन्दामि चेत्यङ्ग सप्तसप्तठानेषु पतितंग शारीरिक धातु महाबोधी बुद्ध रूप सकला ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला आणि कोटी कोटी कुळाचा उद्धार केला त्या बाबासाहेबांची देखील आठवण करूया. सकल विद्यां विदुरयानं देवरूपं सुजीव निर्मल चाको गंभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभय चित्तं विभय कामं सुरधम्मं सुप्रेम वीरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्नतु साधुवरदानतु आद्य कुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञानसत संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेज पंकजा नरवर रत्न सजन उद्धर भगवंत अंसाकर सौदार संगरी शस्त्र धरिता करी कापला हरी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जनस्मृती जाळिता उजाळल्या अलौकिका मार्गसाचा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती मानव बोलती सर्वसज्ञ शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. ही मूर्ती पुढे नाही तिकडची ती भगवान बुद्धांची पाठीमागं ठेवते मी पुढे हार घालता आला पाहिजे बघा पाठीमागून म्हणा ज्यांनी ज्यांनी या मूर्तीसाठी आपलं धम्मदान दिलं आणि ज्यांनी ज्यांनी या मूर्ती बसवण्यासाठी दान करून आपली पारमिता पूर्ण केली त्याच पद्धतीनं जे जे या परिसरात राहतात त्या सर्वांना परित्राण देत आहोत. म्हणा हे बनते सुखी जीवन जगण्यासाठी आयुष्यासाठी भिक्खू संघाने परित्राण द्यावा. या गावात कधी दुष्काळ पडू नये या गावात कधी जातीवादी भांडण होऊ नये या गावामध्ये कधी वैर निर्माण होऊ नये. शेतकरी राजा सुखी हो सर्वांच्या घरी सुख समाधान राहो सर्व जाती धर्माचे लोक एका विचाराने जीवन जगो म्हणून आपणा सर्व गावकऱ्यांना आणि स्थानिक उपासकांना परित्राण देत आहोत. विपत्ती पटी विहाय सर्व संपत्ती सिद्धिया
सर्वरोगो विनाशाय भवे दीर्घायुदायकः सर्वदुःखविनाशाय भवे निब्बाणसञ्चिते वन्दे अनुग्रन्थत्वा परितं भूतं मङ्गलं समन्ताचक्रवालेषु अन्तरा गच्छन्तु देवता सदम्ममुनिराजस्य सुनन्तु सकमोकदं धम्मश्रवणकालो अयं वदन्तः धम्मश्रवणकालो अयं वदन्तः धम्मश्रवणकालो अयं वदन्तः। 3 वेळेस नमो तस्स म्हणा. नमो भगवतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अर्जितो वा उदारतो वा पिशाचतो वा कामुकतो वा कंकटतो वा नखटतो वा जनपदरोगतो वा असंतो वा असंदितो वा असवृषतो वा चंड हत्ती असमिक गोन कुकर ऐच्छिक मणि सपादिपाच कळच सुकरमय सयक रक्कसादी नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपद्रवतो वा सबे कंगनंतु मन साधु साधु आशीर्वाद गाथा. सबंधियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुको भव. सर्व देवता आणि मनुष्यगण तुमचं सर्वांचं सदैव रक्षण करो. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुरमानुसंगानुभावेन सदा सोंती भवन्तु ते. या गावात कधी दुष्काळ न पडो, सर्व लोक सुखी राहो, निरोगी राहो. आयु आरोग्य संपत्ति सब संपत्ति में वच्च ततो निब्बान संपत्ति विनाते समीजतु. अभिवादन शिलिसा निच्छा वड्डा पचाइनो चत्तारो धम्म वदन्ति आयुवनो सुखं वदन्ति. तुमच्या इच्छा आकांक्षा व मनातील सर्व संकल्प पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण हो. म्हणा साधू 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 साधू. आजपासून या मूर्तीचं नाव इच्छापूर्ती मूर्ती राहील. जे जे याचक दुःखी कष्टी लोक या मूर्तीला वंदन करतील त्यांना भगवान बुद्ध आशीर्वाद देव आणि सुखी ठेव. म्हणा साधू 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 साधू. वंदन करा. बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि. घ्या जय भीम. जय भीम. मोठ्याने घ्या जय भीम. जय भीम. जय बुद्ध. जय बुद्ध. जय भारत. जय भारत. जय संविधान. जय संविधान. जय छत्रपती. जय छत्रपती. उपासकांनो, आज सुंदर अशी बुद्ध रूपाची आपण गावात स्थापना केली. ज्या ज्यावेळी बौद्ध रूपाची स्थापना होती त्या गावात कधी दुष्काळ पडत नाही. त्या गावामध्ये सदैव प्रगती होत असते. भंतीजीला सुद्धा दुष्काळ पडल्यावर त्या गावात बोलत होते आणि त्या गावातून भंतीजी येऊन गेले की काही लवकरच कालावधीत पावसाला सुरुवात व्हायची आणि शेतकरी राजा सुखी व्हायचा. अशी पुरातन काळापासून आख्यायिका आहे. उपासकांनो, बुद्ध काय देव नाही. बुद्ध देव आहेत का? नाही. काही शक्ती आहे का? नाही. राजाचा मुलगा होता, मराठी होते, क्षत्रिय होते, कुणबी होते. यांच्या शेतामध्ये 1000 नांगर चालायचे. किती नांगर चालायचे? 1000. स्वतः शुद्धोधन राजा, यांचे वडील शुद्धोधन राजा पेरणी करायचा. म्हणून शुद्धोधन राजा कुणबी होता, मराठा होता. उपासकांनो, सम्राट अशोक धनगर होते, तरी त्यांनी 84,000 मंदिरं बांधले भगवान बुद्धाचे. तिरुपती बालाजी, पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर, हे दुसरं तिसरं काही नसून साक्षात तिथं भगवान बुद्धाचं मंदिर आहे. म्हणून उपासकांनो, बुद्ध होणं म्हणजे शुद्ध होणं. बुद्ध होणं म्हणजे शुद्ध होणं. बुद्ध होणं म्हणजे चांगलं जीवन जगणं. बुद्ध एका माणसाला देवाची गरज पडते, एका माणसाला
पण दोन माणसं एकत्र आले की त्यांना धम्माची गरज पडते. माणसाची कसं वागावं हे बुद्धाचं कल्चर आहे. याला म्हणतात धम्म. काय म्हणतात? धर्म म्हणजे देवदेवतांची पूजा करणं. धर्म म्हणजे देवदेवतांची पूजा करणं आणि धम्म म्हणजे जीवन जगायची कला अवगत करणं. म्हणून बुद्धाने सांगितलं जीवहिंसा करू नका. जीवहिंसा करू नका. चोरी करू नका. खोट करू नका. वाईट करू नका. आणि दारू गांजा सिगारेट पिऊ नका. 5 शिलाचं पालन केलं ना तर या गावात कधीही दुःख येणार नाही आणि तुमच्या घरात सुद्धा दुःख येणार नाही. म्हणून उपासकांनो मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, भगवान पुत्र तुमच्या दारी आले. आजपासून जे तंबाखू खात असतील त्यांनी विहाराच्या बाहेर गेल्याबरोबर तंबाखूच्या पुड्या फेकून द्यायच्या. आज जे कोणी दारू पित असत त्यांनी आजपासून व्यसन करायचं नाही. तर या बुद्ध रूपाची इथं स्थापना यशस्वी अशी तुम्हाला विनंती करतो. जे आजपासून खात होते त्यांनी त्यांचा खर्च इथं दानपेटीत ठेवायचा आणि ते धर्मासाठी दान करायचं. उपासकांनो बुद्धाशिवाय बाबासाहेबांनी इतक्या धर्माचा अभ्यास केला परंतु नंतर कशाचा स्वीकार केला? विज्ञानवादी आहेत. बुद्ध जगातले पहिले शास्त्रज्ञ होते. जगातले कशाचा शोध लावला बुद्धाने? कशाचा शोध लावला? विमानाचा? रेल्वेचा? हो, बुद्धाने दुःखाचा शोध लावला. दुःखाचा म्हणा. पहिलं सत्य. भगवान बुद्धाला 4 सत्य समजले जीवनातले. पहिलं सत्य जगात दुःख आहे. जगात दुःख आहे. दुसरं सत्य दुःखाला कारण आहे. दुःखाला कारण आहे. तिसरं सत्य दुःखाचे अनेक प्रकार आहेत. चौथं सत्य दुःखाला उपाय सुद्धा आहे. दुःखाला उपाय आहे. परत सांगा. बुद्धाला जगातले 4 सत्य समजले आणि ते बुद्ध झाले. पहिलं सत्य समजलं जगात बरोबर जगात दुसरं सत्य समजलं दुःखाला. तिसरं सत्य समजलं दुःखाचे अनेक आणि चौथं सत्य समजलं दुःखाला निवारण सुद्धा. जन्म घेणं हे मुळातच दुःख आहे. जन्म घेणं मुळातच दुःख आहे. आजारी पडणं दुःख आहे. म्हातारा होणं दुःख आहे. असं झालं का कोणी म्हातारा झालं पेढे वाटले मी म्हातारी झाली? म्हातारा होणं भांडखोर बायको घरात राहणं, दारू पिणारा नवरा घरात राहणं, रोज घरात कचकच होणं, या जगात सगळं. पण बुद्ध म्हणतात कारणाशिवाय दुःख येत नाही. पेल्याशिवाय वाढत, घरात काही कुरकुर झालं इसरणं पिसरणं केल्याशिवाय घरात वाद. मला इथं यायला काहीतरी तुम्हाला इथं बसायला, बुद्ध रूपाला इथं यायला. उपासकानं प्रत्येक माणूस सुख दुःखाला काय असतं? तिसरं सत्य दुःखाचे अनेक. बाबा लक्ष 5 मिनिटात. दुःखाचे अनेक मराठी समाजाच्या काळात तुम्ही माळ पाहिले का? हो. किती महिन्याची असते? 108 महिन्याची. म्हणा काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा. या 36 प्रकारच्या असतात भगवान बुद्धाच्या. त्या सगळ्या मिळून होतात 108 आणि त्या तृष्णा सगळ्या नष्ट करण्यासाठी बांधून ठेवल्या जातात. त्याला म्हणतात तृष्णेचा विनाश करणं. आणि ते वारकरी संप्रदाय आपल्या गळ्यात ठेवून भगवान बुद्धाच्या विचाराने जगतो. याला म्हणतात दुःखाचे अनेक. माझं दुःख नाहीचं दुःख सारखं आहे का? माझं बाबाचं दुःख सारखं आहे का? माझं बाबांचं यांचं बोधाचार्याचं दुःख सारखं आहे का? आईचे गुडघे दुखतात, माझे नाही दुखत. आईचं कंबर दुखतं, माझं दुखतं का? दुःखाचे अनेक प्रकार असतात आणि हे प्रकार 3 तृष्णेतून येतात. पुन्हा एकदा काम तृष्णा 36 प्रकारची, भव तृष्णा 36 प्रकारची आणि विभव तृष्णा. उपासकांनो चौथं सत्य प्रत्येक दुःखाला निवारण सुद्धा. घरात एखादी व्यक्ती मरण पावली, आपण वर्षभर रडत बसतो का? त्याच्यावर काहीतरी पर्याय काढतो. ऍक्सिडेंट झाला तर दवाखान्यात जातो. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात प्रत्येक दुःखाला सोल्युशन आहे. आता शेवटचं घेतो आणि संपवतो. पहिलं सत्य सांगा, जगात दुःख आहे.
दुसरं सत्य दुःखाला तिसरं सत्य दुःखाचे अनेक आणि चौथं सत्य दुःखाला निवारण सुद्धा म्हणा साधू साधू साधू. तुकाराम महाराजांनी भगवान बुद्धाला गुरु मानलं होतं. कुणी मानलं होतं? तुकाराम महाराज म्हणतात इथंच कर आणि इथंच मर, स्वर्ग नाही आकाशावर. इथं चांगलं वागा. आपल्या बायांचे कोंबड्यावरून भांडणं, कुत्र्यावरून भांडणं, पोराईवरून भांडणं, वर्ष आपल्या बाया शेजाऱ्या संग बोलत नाही आणि मेल्यावर फुलं टाकायला येतात. हे बुद्ध धर्म चालत नाही. जिवंतपणे आई बापाची सेवा करा. जिवंतपणे ते आईला विचारा आई तुला चुळे आहे का? जिवंतपणे विचारा आई तो 2 घास जेवली का? मेल्यावर लाडूचं जेवण, मेल्यावर पेंडावर टाकायचा आणि जिवंतपणे आईला सुनासमोर अपमान करायचा, घरातून उचकून द्यायचं, याला बुद्ध म्हणत नाही. जिवंतपणे आई बापाची सेवा करा. 10वे 7वे सुद्धा घालायची गरज नाही. शेजारी पाजारी मराठी समाजाचे घर असतात, त्यांच्या शेताला बांधाला बांध आपले मराठी समाज असतात. कधी आपल्या घरात मरण पावल्यावर कोण धावून येतं? कोण धावून येतं? आपले खरे भावबंद कोण असतात? म्हणून कधी जातीवाद करू नका. त्या अॅट्रॉसिटीच्या मागे लागू नका. सगळ्या लोकांनी गावकऱ्यांनी एका विचाराने जगा. तेव्हा कुठेतरी बुद्ध तुम्हाला प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील. उपासकांनो कसं जगावं तुम्हाला खूप शिकायचं. भंतीजीला चांगलं सांगितलं टाळ्या वाजत ठसतात, चिंता साधू म्हणत असतात. म्हणा साधू 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 साधू. पहिला साधू म्हणजे भंतीजी तुम्ही जे सांगितलं ते आम्ही ऐकलं. दुसरा साधू भंतीजी तुम्ही जे सांगितलं ते आम्ही स्वीकारलं. तिसरा साधू म्हणजे भंतीजी तुम्ही जे काय आम्हाला सांगितलं आजपासून आम्ही आचरणात आणायचा प्रयत्न करू. उपासकांनो खूप सुंदर आहे बुद्ध धर्म, खूप सुंदर आहे. इथं ज्यावेळेस तुम्ही येताल ना, खीर दान करा दर महिन्याला. या घरामध्ये या विहारामध्ये कधी पत्ते खेळू नका. मी अनेक विहारात पाहिलं पत्ते खेळताना, पत्त्याचे कॅट पाहिले. हे सुंदर विहार आहे, हे तुमच्या सुखासाठी आहे. आणि बुद्ध विहार हे मंदिर नसतं. बुद्ध विहार हे नवस करायची जागा नसते. ही बुद्ध विहार हे संस्कार केंद्र असतं. ज्यावेळेस तुमच्या मुली आणि मुलं इथं बुद्धाला वंदन करतील, याचना करतील, तेव्हा तुमच्या मुली कलेक्टर बॅरिस्टर होतील. म्हणून इथं येणारा प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी असावा आणि आपल्या मुलांना इथं घेऊन येणारा असावा. सर्वात महत्वाचं अभिनंदन करतो, आशीर्वाद देतो मुंबईकरांना. त्या जैनी खेड्यामध्ये बुद्धाचं आपण घरी येऊन घर बांधतो, परंतु घरी येऊन मंदिर बांधणं, विहार बांधणं हे खूप मुश्किल असतं. आणि या मंडळाला खूप आशीर्वाद देतो. त्याच पद्धतीने मुंबईकरांना आशीर्वाद. महिलांनी आजपासून हे बुद्धविहार महिलांनी ताब्यात घ्यायचं, महिलांनी याची देखरेख ठेवायची आणि या ठिकाणी कुणालाही पत्ते खेळू द्यायचे नाही. तंबाखू खाणारा विहारात येता कामा नाही, दारू पिणारा तर मुळीच येता कामा नाही. हे जर पवित्र ठेवायचं असेल तर एवढ्या गोष्टी सांभाळा. तुमच्या गावात कधी दुःख येणार नाही. उपासकांनो बुद्धाशिवाय पर्याय नाही. बुद्धाचे दोन विचार सांगतो. बुद्ध म्हणतात मी मोक्षदाता नाही. म्हणा मी मार्गदाता आहे. दुःख तुम्ही निर्माण केलं, स्वतःही तुम्हीच करायचं. मी नवसाला पावणार नाही. बुद्ध हे कुणाला नवसाला पावत नाही. फक्त बुद्ध तुम्हाला गायडन्स करतात आणि शील देतात. म्हणून उपासकांनो अतदीप भव. म्हणा तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. तुमचा कुणी स्वामी नाही. तुम्ही स्वतःचे स्वामी आहात. माता पितू उपठाण बुद्ध दारस संग हो. मनोजानी कम्मानी मंगल उत्तम. आई वडिलांची सेवा करा. लेकरा बाळांना सांभाळा. नातेवाईकांना सुख दुःखात सामील व्हा. बायको मुलांना जीव लावा. हाच भगवान बुद्धाची मंगल आहे. सकाळनं सुंदर असं बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला. बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर आज तुम्ही इथं बसले असते. हे सुखाचे दिवस कुणी दिले आपल्याला? बाबासाहेबांचे. रमाईचे 4 मुलं तुमच्यासाठी मरण पावले. किती मुलं? 4. म्हणा राजरत्न, गंगाधर, हिंदू आणि रमेश. राजरत्न मरण पावला गुरुजी
तर बाबासाहेबाला गुंडाळायला सुद्धा पांढरं कापड नव्हतं. इतकी कठीण परिस्थिती. रमाई गावऱ्या विकायची भायखळ्याच्या रेल्वे स्टेशनवर आणि 13 रुपये बाबासाहेबाला मनी ऑर्डर पाठवायची. इतके कठीण दिवस काढले बाबासाहेबांनी रमाईना आणि आज आपल्याला माडीवर माडी आणि गाडीवर गाडी झाली. कुणाचे उपकार आहे ते? रमाईला घालायला साडी होती, काय नेसली होती, काय नेसली होती. आज तुमच्या कपाटामध्ये साड्या ठेवायला कपाट उघडला का बदा बदा. म्हणून उपासकांनो तुम्ही बाबासाहेबांच्या उपकार विसरू नका. जाता जाता एक सांगतो, जे लोक नवरात्रीची देवी बसवीत असतील आणि तिच्यासारख्या साड्या घालत असतील, याच्यानंतर मी सांगतो त्या देवी बसवा. तुम्हाला तुमचे मुलं कलेक्टर करून दाखवतो. यानंतर नवरात्रीला जिजाईला बसवा, भीमाईला बसवा, सावित्री मातेला बसवा, रमाईला बसवा, आयल्या देवी होळकरला बसवा आणि फातिमा शेखला बसवा. ज्यावेळेस तुम्ही मदर तेरेसाला बसवतात तेव्हा या तुमच्या मुली कलेक्टर होतील, बॅरिस्टर होतील. आज तुमच्या लेकराला नारळ कसं फोडावं शिकवायची गरज नाही. आज तुमच्या लेकराला आई बापाला कसं जीव लावावं हे शिकवणं गरजेचं आहे. बघा तुमचे लेकरं दिवसभर कार्टून पाहतात. काही लहान पोरायला तर जेव्हा टायमाला मोबाईल लावा लागतो तेव्हा पोटात भाकर जाते. काय संस्कार केले तुम्ही तुमच्या लेकराला? हे छोटे छोटे वंटीचे पहा, हे इतर समाजाचे आहेत. आई वडील नाही, यांना आई आहे तर वडील नाही, ही अनाथ मुलं आहेत. पाच अशी 20 मुलं मी सांभाळतो. तुमचं जे दान येतं ते हे लेकरं जगवतो. म्हणून उपासकांनो तुमच्या लेकरं हीच तुमची संपत्ती आहे. हे घर, ही माडी, हा मोबाईल हे सर्व नाशवंत आहे. हे काही सांगा येतं का? तुमची संपत्ती तुमचे मुलं आहे आणि त्या मुलाला जपा आणि त्यांना चांगले संस्कार द्या. हीच तथागताकडे याचना करतो आणि माझी धम्मदेशना संपवतो. म्हणा साधू साधू साधू. या ठिकाणी मान्यवरांचा इथं सत्कार होईल. सर्वांनी बसून स्टेजवर आहे का? चला, यानंतर सर्वांनी स्टेजवर जाऊन मान्यवरांचा सत्कार होईल. सर्वांना एक मिनिट. तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची आता आपल्या गावामध्ये प्रतिष्ठापना झालेली आहे. या ठिकाणी या संयुक्त जयंतीच्या उत्सवानिमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी भीमसैनिक मित्रमंडळ पैठण आणि पैठण ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, त्याकरता आता आपला जो सभेचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, तर कुठल्याही सभेसाठी अध्यक्षाची आवश्यकता असते आणि म्हणून तो प्रोटोकॉल घेत असताना या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमचे बंधू रिटायर्ड मिलिटरीमन मल्हारी संघारे हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत, तर त्यांनी या ठिकाणी आपलं हे अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो. अनुभव या ठिकाणी मुंबईहून भेटायला आलेले ते शेख मनोहर हे अनुभव देते. आजच्या सभेचे अध्यक्ष श्री मल्हारी संघारे यांच्या नावाची आमचे बंधू सुदाम संघारे यांची सूचना आहे. त्या सूचनेत मी आपल्या सर्व ग्रामस्थ आणि सर्व जन समुदायाच्या वतीनं अनुमोदन देतो.
आमच्या शेवटच्या दिनानिमित्त जमलेले आवडते उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, महाराष्ट्र राज्याचे शेतकरी नेते आदरणीय आजी दादा नवले, तसेच त्या कार्यक्रमासाठी आवडून उपस्थित असलेले नेते साहेब, गावचे सरपंच, उपसरपंच, नंतर मुख्य अध्यक्ष पोलीस पाटील, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानेराव सांगारे, गावाचे उपस्थित बंधू भगिनी, बाहेरून आलेले सर्व पाहुणे मंडळी, सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो. सकाळपासून हा कार्यक्रम, सकाळी 9 वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू आहे. या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी आमचे साहेब येणार होते, काय अडचणीमुळे त्यांना येता आलं नाही. आज गावामध्ये पैठण गावामध्ये नवरे साहेब चांगली अशी सुंदर इमारत तयार झालेली आहे. त्या इमारतीमध्ये भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. त्यांच्या धर्मगुरूंनी ती प्राण प्रतिष्ठा विधिवत पूजा करून ती प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. याचे सर्व श्रेय आमचे प्रेम देई मलेराव संगारे, दशरथराव मनोहर, डॉक्टर संगारे, बाळासाहेब संगारे, वाळीबा मनोहर, कैलास संगारे, सर्वच यांनी तरुण कंपनी सर्वांनी हिरीने भाग घेऊन आज तिथे गेल्यानंतर आम्ही पूजेला गेल्यानंतर त्या मूर्तीचं पाहिल्यानंतर पाहुणे एवढ्या सुंदर मूर्ती आहे, कोणी पण त्या मूर्तीचा पाहत राहावा, अशा सुंदर मूर्ती तिथं आज यांची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. जरा ती बघून जरा बरं वाटतं. अशा मूर्तींची आयुष्यभर तुम्ही आता सेवा, आपण सर्वजण सेवा करणार आहोत आणि दरवर्षी हा कार्यक्रम तुझ्या पार करणार आहे. चांगलाच हा कार्यक्रम या ठिकाणी झाला. मूर्ती बसवल्या, दरवर्षी आपण जयंतीचा कार्यक्रम साजरा करतो, पण आता तुमची जबाबदारी वाढलेली. दिशा मूर्ती बसवून उपयोग नाही, त्यांची रोज त्या मूर्तीची पूजा झाली पाहिजे, सेवा झाली पाहिजे. ही जबाबदारी आपल्या सर्वांची तुमची वाढलेली आहे. तुम्ही ती पार पाडाल असं मला वाटतं. आपल्या मंदिरामध्ये हनुमानाची मूर्ती प्रत्येक गावात आहे. 12-15 वर्षापूर्वी नवरे साहेब आम्ही पांडुरंगाची मूर्ती बसवली. आमच्या गावाचं नाव पैठण गाव, त्याचा महाराजांनी आम्हाला सांगितलं आम्ही नाथांची मूर्ती बसवली इथं. आणि त्या पद्धतीनेच आम्ही सर्व गाव नाथांची शांती ब्रह्म एकनाथ महाराज अशा पद्धतीने आम्ही या गावामध्ये वागतो. विधिवत पूजा होती. आमची पूजा करणारे जे हयात नाही मूल्यांना पण त्यांच्या वसाहती होणार काटोर पाटील आणि आमच्या गावातील हरिभक्त नवशे बाळासाहेब कलेकर, बंडू मामा असे बरेच जण एवढी पूजा ते आदरव करतात. सकाळी दर्शनाला गेल्यानंतर त्या मूर्तीचं बघत राहावं. हे कशाचं श्रेय तर त्या मूर्तींची ठेव, त्या मूर्तीची सेवा, त्या मूर्तीची पूजा केली म्हणजे मग तिला माणसाला प्रसन्न वाटतं. हे मी जाणून सांगितले. असं तुम्ही कराल. संगारे कंपनी आणि मनोहर कंपनी या गोष्टीची तुम्ही अशी सेवा कराल, तिथे गेल्यानंतर प्रसन्न वाटलं पाहिजे अशा पद्धतीने करा अशी मी आग्रहाची या निमित्ताने तुम्हाला मी विनंती करतो.
हा संयुक्त कार्यक्रम आज आपल्या गावामध्ये घडवलेला आहे. बरेचसे पाहुणे कंपनी आहेत, गावकरी कंपनी जरा कमी दिसतात, खर्च वाटते. सर्वांनी या संयुक्त कार्यक्रमाला द्यायला पाहिजे होतं. उपस्थिती कमी आहे. असो, मी जास्त काय भाषण लावत नाही. आपल्या काही अडचणी आहेत, हे विचाराने आपण सर्वजण या अडचणीवर विचार करावा अशी या जयंतीनिमित्ताने मी अपेक्षा करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आहात, आम्हाला आमंत्रित केले, आमचे तुम्ही त्या प्रयत्न नाव टाकले, तुमचे आभार मानतो. नावं टाकली पाहिजे असं काही नाहीये, पण तुम्ही टाकली. नक्की टाकली तरी आम्ही ह्या कार्यक्रमाकडे सोडत नाही. कुठला कार्यक्रम असो, कसलाही कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो, गावातला कार्यक्रम आहे, काही सोडलं नाही. अशा पद्धतीनं आता एक कार्यक्रम आपण केलेला आहे. या कार्यक्रमासाठी नवरे साहेब आवर्जून उपस्थित आहे. एक चांगला वक्ता या ठिकाणी आपल्याला चांगले विचार ऐकायला मिळाले आहे पाहिजे, पण तेवढे समाज नाही. सुधाकर गेल्या वर्षी इथे पाहुणे काय तुमचे ते मीडियावाले नागर शिंदे ले पाहुणे गेल्या वर्षी ले पाहुणे. आज एवढा मोठा कार्यक्रम असताना, एवढा मोठा प्रांत असताना का पाहुणे आले असं काय अर्थ नाही. मी बोललो तर काय नाही. मोजके माणसे, विचारवंत समोरची माणसे, तुम्ही फक्त नवरे साहेबांचे विचार ऐका. हे थोडंच या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. जयंतीच्या निमित्तानं त्यांना कोटी कोटी वंदन करतो. खरं तर 14 एप्रिलपासून जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत, बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेच्या नंतर जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असते. खरं तर जगातील एकमेव महापुरुष असा आहे की त्याचे जगामध्ये सगळ्यात जास्त जर तुकडे कोणाचे असतील परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. आणि म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारांचा वारसा दिलेला आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नेहमी साजरी का करायची, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकदा जयंती साजरी केली की डॉक्टर साहेब या ठिकाणी आहेत. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे, जो आम्ही आत्मसात केला आहे, तो सर्वसामान्य लोकांपर्यंत जे कष्टकरी आहेत, जे कामकरी आहेत, जे समाजाला उपेक्षित लोकांचं काम करतात, अशा सर्व समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगायचे. आणि ते सांगितलेले जे विचार आहे, ते विचार आम्हाला साधारणतः 1 वर्षभर दुसऱ्या जयंतीपर्यंत ते विचार होतील अशा पद्धतीची जयंती साजरी करायचा हा कार्यक्रम होतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते बाळासाहेबजी संघारी असतील, कैलासराव संघारी असतील, सर्व संघारी परिवार आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत ज्यांनी लाल वादळ या अकोला तालुक्यामध्ये आणि जिल्हाभर राज्यभर त्यांनी शेतकऱ्यांचं नेतृत्व केलेलं आहे. आणि त्यांचे विचार आपल्याला खरं तर या ठिकाणी ऐकायचे आहे. आता अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मागच्या वर्षी देखील अनेक वक्ते होते. त्याच वक्त्यापैकी साधाजी शिंदे असतील, शांतारामजी संघारे असतील, मी असेल, आम्ही सर्व रमेशराव शेरकांडे, आम्ही सर्वजण काही कार्यक्रमात होतो. खरं तर या गावाचा अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम या गावातील आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय अभिप्रेत होतं की या सर्वसामान्य लोकांना गावातील सगळे जो बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाने एकमेकाच्या हातामध्ये हात घालून चालणं खरं अर्थानं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंती अभिप्रेत होती आणि ती जयंती आपल्या ठिकाणी या गावामध्ये होती असं माझ्या तत्त्वे वाटते. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे वी आर इंडियन फर्स्टली अँड लास्टली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम हे काय जातीपुरतं मर्यादित नव्हतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रेम होतं त्या संपूर्ण भारताच्या तमाम जनतेवरती होतं, उपेक्षित माणसावरती होतं. त्या सर्व माणसांना बरोबर घेऊन जाण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. खरं तर वेळ आपल्याकडे कमी आहे, आपल्याला सर्वांना जेवायचं आहे. आधी पण आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन ऐकायचंय, खरं तर मला देखील ज्यांना ऐकायचं आहे तर डॉक्टर साहेब आहे. तर डॉक्टर साहेब हे नेहमी संविधानाच्या विचारावर चालताना त्या सर्वसामान्य माणसाला एकत्र घेऊन जायचं आणि त्याचा लढा, उपेक्षित माणसाचा लढा डॉक्टर साहेब करतायत. आणि
संपवण्याची भाषा केली, परंतु संविधान हे कोणाच्या बापाने संपणार नाही. तुम्हाला संपवल्याशिवाय हा आंबेडकरी समाज राहणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं काही कमकुवत संविधान बनवलेलं नाही. खरं तर या संविधानामुळं आपण जे एक संघ झालेलो आहे हे संविधानामुळे आहे. आणि म्हणून आपल्याला या संविधानाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार दरम्यानच्या काळामध्ये आपण मराठा आरक्षणाच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये मोठा एक लढा मनोजनके पाटलाच्या निमित्तानं उभा राहिला होता. तो लढा आपण सर्वांनी तो लढा पाहिला. खरं तर मनोज जरांगेची मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. खरं तर त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती की मराठा समाजाला जो दीनदलित आहे तो कष्टकरी समाज आहे, त्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखील मागणी होती. परंतु तेव्हाचे तात्कालीन जो काही मराठा समाज होता त्यावेळेच्या मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी सांगितले की बाबासाहेब आम्हाला आरक्षण नको, अशी त्या टायमाला भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मांडली. आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आज तुम्ही आरक्षणाला विरोध करताय, परंतु जेव्हा तुम्हाला आरक्षण देण्याची वेळ येईल त्या टायमाला मात्र मी नसेल, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. परंतु त्याही पलीकडे जाऊन सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं होतं की मराठा समाजाला भविष्य काळामध्ये आरक्षणाची गरज पडणार आहे आणि मग त्यावेळेला मी नाचणार आहे. आणि मग आरक्षणामध्ये मराठा समाजाला तरतूद असली पाहिजे. आणि म्हणून त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला स्वतःचा विचार मांडून त्या ठिकाणी आपल्या SC/STच्या अगोदर देखील त्या ठिकाणी कुणबी म्हणून जे आज आरक्षण जे करून ठेवलेलं आहे ते मराठा बांधवांना मिळतं आहे. आणि मनोज जरांगे खरं तर अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे. मनोज जरांगेला माहीत आहे की आपल्याला जर आरक्षण जर मिळेल तर ते केवळ ओबीसी मधून म्हणजे ओबीसी मधून मिळेल. म्हणजे ही सगळी तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा करून ठेवलेली आहे. ओबीसी मधून आरक्षणाची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाला त्यावेळेला करून ठेवलेली आहे. आणि म्हणून मनोज जरांगेचा जो लढा आज चालू आहे तो संविधानिक मार्गाने जो चालू आहे. आणि म्हणून मनोज जरांगेला देखील सलाम केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं ही सगळी मंडळी जी चाललेली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशिवाय त्या सर्वांना पर्याय नाही. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो विचार दिलेला आहे, समतेचा विचार दिलेला आहे, उद्धवचा विचार दिलेला आहे, शिका संघर्ष करा संघटित व्हा हा जो विचार दिलेला आहे. आज खरं तर आपल्याला जो संघर्ष करायचा आहे हा एकमेकांसाठी संघर्ष करायचा नाही, हा गावागावात संघर्ष करायचा नाही. संघर्ष कसा करायचा आहे की जो दीनदलित माणूस आहे, जो कष्टकरी माणूस आहे, त्या सर्वांना बरोबर घेऊन शिक्षणाचा जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला अवलंबायचा आहे. आणि मग शिक्षणाने आज आपली अनेक पिढी अनेक मोठमोठ्या पदावरती आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची किमया आहे. आणि म्हणून अनेक जे प्रश्न आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संविधानामध्ये आपल्याला या सगळ्या तरतुदी करून ठेवलेल्या आहे. आणि म्हणून या महान मानवाचे खरं तर अनेक उपकार आपल्यावरती आहे. स्वतःचं मुलगा जेव्हा आजारी होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर त्या मुलाला डॉक्टर बाबासाहेब एकच उदाहरण या ठिकाणी दिली, आता आणि वेळ घेणार नाही. तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चिरंजीव आजारी होता आणि आजारी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की या मुलाला प्रचंड ताप आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पोराला हातामध्ये घेतलं आणि आता काय करू, या पोराला कसा दवाखान्यात करू, खिशामध्ये पैसे नाही. अशा अवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार करत होते, कुठला एक रुपया खिशामध्ये आत नाही आणि या पोराला दवाखान्यात कसा नेऊ, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार करत होते. आणि आमच्या कटाने पोराच्या अंगामध्ये ताप फणफणायला लागला, प्रचंड पोरं तापाने फणफणायला लागलं. आणि असं तापामध्ये फणफणत असणारे पोरं कधी हातामध्ये झटपट झालं, कधी गेलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलं नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पोराला दवाखान्यात न्यायला पैसे नाही. त्याच्या पलीकडची वाईट गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोरं हातामध्ये गेलं आणि तेव्हा गावातील तमाम कार्यकर्ते जवळ आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की आता आपल्याला पोराचं अंत्यविधी करावं लागेल. याहीपेक्षा वाईट गोष्ट तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांकडे पोराला सफेद वस्त्र गेला, ते अंगावर त्या पोराला सफेद वस्त्राने गुंडाळायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पैसे नव्हते. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचा आमचा प्रपंच केलाय. आणि म्हणून आपण सर्व सुखात आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वारंवार सततपणाने केली पाहिजे. खरं तर या गावातील मी सर्व ग्रामस्थांचे भरपूर आभार मानतो. मला आठवतंय मागच्या वेळेला आपल्यामध्ये डॉक्टर साहेब आम्ही एक मोठा काढला होता. डॉक्टर साहेब आपला एक मोठा काढला होता, त्या मोठ्यामध्ये देखील आपण भाषण केलं होतं. आणि तो मोठा आमचा असा होता की आपल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्यामध्ये मोठं स्मारक व्हावं. आणि त्या स्मारकाच्या निमित्तानं आमचा मोठा लढा उभा राहिला, गावोगाव आम्ही फिरायला लागलो, प्रत्येक तालुक्यामध्ये गेलो. खरं तर त्या तालुक्यामध्ये जात असताना आमचं पहिलं गाव होतं हे पैठण. आणि त्या पैठण गावामध्ये मी निरीक्षण केलं, मंडळीला या ठिकाणी भेटलो. आणि या गावामध्ये भेटल्यानंतर या गावातले आपले तळेकर महाराज आम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी भेटले आणि तळेकर महाराजांनी सांगितलं
क्रांती करण्याचं गाव आहे. मला अनेक वेळा निरीक्षण याच्यावरती फोन येत असतात. मधल्या काळामध्ये मला त्यांनी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी एखादा समाज मंदिर व्हावं, त्या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण व्हावी. हे देखील त्यांनी आमच्याकडे मागणी केली होती. आमदार साहेबांची मी देखील बोललो, ते देखील बोलले आणि आपल्याला समाज मंदिराचं काम देखील आपल्याला त्या निमित्तानं आमदार साहेबांना दिलं. तर हे अनेक उपकार आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत आणि म्हणून हा गुन्हा गुन्हेगारी लागणारा जो समाज आहे असाच एकसंघपणाने राहावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण अनेक वेळ घेतला असेल त्याबद्दल देखील आपण देखील व्यक्त करतो. पाहतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम. संपूर्ण विश्वाला गीता संदेश देणारे विश्वभूषण तथागत भगवंत बुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतीय सेवन शिल्पकार विश्वविख्यात तरुण बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराचा तत्वाला प्रथमतः अभ्यासन करतो. आज आपल्या पैठण गावामध्ये या सर्वच महापुरुषांची संयुक्त जयंती आपण साजरी करतोय. या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना ज्यांना ऐकायचं आहे असे जे प्रत्येक संघटनेचे नेते म्हणाले आहेत, आमचे अतिशय जवळचे असे परममित्र डॉक्टर आदित्य नवले साहेब, त्यांचे विचार ऐकण्यासाठी मी स्वतः मनोरंजन व्यक्त करण्यासाठी टाळत होतो, परंतु आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी माझं मनोरंजन व्यक्त करतो. पैठण गावच्या संघारी परिवाराच्या नेतृत्वाखाली आणि सर्व गावातील सर्वांना सोबत घेऊन संयुक्त जयंती सोहळा या ठिकाणी संपन्न होते. परवा दिवशी बौद्ध पौर्णिमा पौर्णिमेच्या निमित्ताने तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती देखील देशभरात साजरी होते. तोच एक धागा पकडून आपण आज या ठिकाणी हा कार्यक्रम सातत्याने आपण करत आहोत. या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना अर्धा तासापूर्वी आपण या ठिकाणी घंटेनिमित्त असते संपन्न केली आणि आता आपण या ठिकाणी सभेचं आयोजन केलं आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने महापुरुषांचे विचार जर आपल्याला पुढे मांडायचे असतील तर आमच्यासारख्याला नेहमी प्रश्न करत असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी संतीचा मार्ग आपल्याला साकार दाखवलेला आहे आणि संतीच्या मार्गाने आपण केलं पाहिजे ते न करता अजूनही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या गोष्टीतूनच बाहेर काढत नाही. पण या ठिकाणी पैठणकरांचं मी खऱ्या अर्थाने असं कौतुक करेल तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या गोष्टीतून आज गावाच्या मध्यभागी या ठिकाणी साजरी होते. हे त्याच्यात खऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांचा जो काही संदर्भ आपण या ठिकाणी घेतोय तो निश्चित नाही आपल्याला वाटतोय बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार होण्याचा मानव दिसत आहे. या ठिकाणी माझ्या अगोदर राजेंद्र गवाने साहेबांनी संविधानाच्या संदर्भात थोडंसं बोललेले, पण मी तेथेही पुढे जाऊन असं सांगेल की आपण सर्वजण सोबत असतो तुम्हाला सुविधा मिळवण्याची कोणाची हिंमत होणार नाही. खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील या महापुरुषांच्या जयंत्या करताना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना नाचून म्हणून जयंती उत्सव साजरा करण्यापेक्षा ती वाचून जयंत्या साजरा केल्या तर मला निश्चितच बरं होईल. पुन्हा एकदा या महापुरुषांच्या विचाराचा जागृत आपण आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण अंमलात आणावं एवढं त्या ठिकाणी आज याकडे सांगतो. पुन्हा एकदा पैठण गावच्या संघाच्या जयंतीच्या समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो, त्यांच्या भावी राष्ट्राला शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. देठे साहेबांनी या ठिकाणी अतिशय मौलिक मार्गदर्शन केले. यानंतर आमच्या पैठण गावचे उपसरपंच आणि खरेदी विक्री संघाचे संचालक
एक तरुण प्रधान कार्यकर्ते आपले निलेश रामकरेकर हे या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करतील. त्यांनी या सभेला संबोधित करावं. आजच्या संयुक्त जयंतीचे आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रल्हाद भाऊ सांगारे, आज आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे सीपीएमचे राष्ट्रीय सहसचिव आणि शेतकरी नेते, ज्यांनी आपल्या सर्वांना इथं बसलेल्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेतकरी नेते आदरणीय शरदजी जोशी यांच्यानंतर जर आज संबंध महाराष्ट्र जर आशेने पाहत असेल तर आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत डॉक्टर अजितजी नवले यांच्याकडे आज संबंध महाराष्ट्र हा शेतकरी नेते म्हणून आणि एक अपेक्षा म्हणून शेतकऱ्यांचे पाहत आहे. असे डॉक्टर अजितजी नवले, अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक आदरणीय विठ्ठल मामा डोंगरे, कळसगावचे सरपंच आदरणीय राजाभाऊ गावांदे, तसेच तंत्रमुख्य अध्यक्ष सुरेश रावजी धेट हे सर्व मान्यवर. आता अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांचे नाव घेतलेले आहेत, मी पुन्हा त्यांचा पुनरुच्चार करणार नाही. आजच्या आपल्या सर्वांचे एकमेकांशी बोलणं संवाद हे नेहमी चालू असतात. आजच्या सभेमध्ये मी काही फार वेळ घेणार नाही, कारण आपल्याला डॉक्टर साहेबांना सगळ्यांना ऐकायचं आहे. परंतु मी आतापर्यंत पैठणच्या शिवजयंती असेल किंवा संयुक्त जयंती असेल किंवा विविध कार्यक्रम असतील, डॉक्टर साहेबांची आणि आमची इयत्ता 9वी पासून, म्हणजे मी इयत्ता 9वीला होतो आणि त्यांची डॉक्टरेट पास केलेलं होतं, तेव्हापासूनची आमची मैत्री. गेल्या 10-15 वर्षांमध्ये मी कमीत कमी 10-12 वेळा त्यांची वेळ मागितली असेल की डॉक्टर साहेब पैठणला या आणि आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा, वेळ द्या. आजपर्यंत त्यांनी मला तारीख दिली नाही. पण सुदाम सांगारे असतील, बाळासाहेब सांगारे, दत्तजी मनोहर, कैलास सांगारे हे त्यांना भेटले आणि शून्यनंतर कशी तारीख त्यांनी दिली हे मला माहिती नाही, कारण त्यांचा राज्यभराचा आणि देशभराचा व्याप मी पाहतो. अक्षरशः प्रपंचाकडे बघायला सुद्धा त्यांना पुरेसा वेळ नसतो. मी पैठण गावाच्या वतीने डॉक्टर साहेब तुमचे आभार मानतो. कैलासराव, खरं तर आज ज्यांनी अतिशय काटेकोरपणे कमी वेळामध्ये आणि गुन्ह्या बळकामध्ये बिना तक्रार कमीत कमी वेळेमध्ये जे समाज मंदिर आणलं त्याचा एक कार्यकर्ता आज या कार्यक्रमाला सत्काराला आपल्याला अपेक्षित होता, तो असणं आवश्यक होतं. बाकी मी काही जास्त बोलणार नाही, परंतु आज ज्यावेळेस आतमध्ये मूर्तींची पूजा सुरू होती त्यावेळेस डॉक्टर साहेब माझे कान आतमध्ये होते, जी पूजा चालू होती. पूजा संपल्यानंतर जे संदेश त्या ठिकाणी दिले गेले इतके सुंदर संदेश होते. तुम्ही एकोप्याने राहावं, ते जे पुजारी होते त्यांचं नाव मला माहिती नाही, परंतु मूर्तींना हात लावायला सुद्धा निर्व्यसनी जे आहेत, म्हणजे ज्यांना तंबाखूचं व्यसन नाही, कुठल्याही काडीचं व्यसन नाही, अशा लोकांनी पुढे या. इतके सुंदर सुंदर संदेश डॉक्टर साहेब त्यांनी दिले. मला वाटतं या संदेशांचं 1% जरी पालन आपण सगळ्यांनी केलं तर गावात समाजामध्ये होणारे वाद विवाद हे सगळे निश्चितपणे टाळले जातील. हा नका 1% एकच फक्त त्यांनी जी भावना सांगितली की सगळ्यांनी एकोप्याने राहा आणि शांतता ठेवा. माझं फेसबुकवर मी ज्यावेळेस डॉक्टर साहेब पहिल्यांदा फेसबुक अकाउंट ओपन केलं, शक्यतो फेसबुकला स्वतःचा चेहरा लावण्याची पद्धत आहे. मी त्यावेळेस ज्यावेळेस पहिल्यांदा फेसबुक अकाउंट ओपन केलं त्यावेळेस तथागत गौतम बुद्ध त्यांचा फोटो आणि त्यांचे विचार ते आजही माझ्या फेसबुकला तसंच आहे. म्हणजे इतके सुंदर विचारांबरोबर आपण इथं बसलेले सर्वजण आहोत. मी गावचा उपसरपंच म्हणून विनंती करेन, आपल्याच गावात नाही तर प्रत्येक गावामध्ये तरुण पिढी ही व्यसनाधीन होत चाललेली आपण पाहतो. आणि दुसरं व्यसन आता मोबाईलचं सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर आहे. मी सरपंच म्हणून विनंती करेन की समाज मंदिरामध्ये मोठे समाज मंदिर बांधून आणि नुसत्या मूर्त्या बसून समाजाचं कधीही उच्चाटन होणार नाही. जर समाजाचं उच्चाटन करायचं असेल तर आपल्याला गौतम बुद्धांनी जे काही विचार सांगितलेले आहेत सगळेच पाळणं शक्य नाही,
परंतु जेवढे शक्य आहे एकोप्याने राहणं, निर्व्यसनी राहणं या गोष्टी जरी आपण पाळल्या तरी फार मोठं काम हे समाजाच्या दृष्टीने होईल. मी एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तळेकर साहेब. यानंतर आमच्या वाशेरी गावचे माजी सरपंच श्रीकांडे साहेब या ठिकाणी या सभेला संबोधित करतात. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती महाराज भावरे या महापुरुषांना प्रथम अभिवादन करून आज ह्या पैठण गावामध्ये दुसऱ्यांदा येण्याचा योग आलेला आहे. आणि म्हणून अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रम वक्ते अगदी सुंदर बोललेत. उपसरपंचांनी अतिशय मार्मिक शब्दात या ठिकाणी मार्गदर्शन केले. परंतु खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेब आपण आलात आणि आपल्याला आपण ऐकलं पाहिजे ही आपली मैत्री ऐकण्यात मजा आहे. आणि म्हणून डॉक्टर साहेबांची ख्याती अशी आहे की डॉक्टर साहेब ज्या वेळेला अकोल्यामध्ये आले आणि माझ्या गावामध्ये त्यांनी सर्व्हिस सुरू केली. एक टेबल, एक खुर्ची आणि एक छोटंसं घर होतं. तिथं त्यांनी ते काम सुरू केलं आणि शेतकरी वर्गातली लोक येणारी जाणारी संध्याकाळी तिथे यायचे आणि सेवा द्यायचे आणि सेवा करता करता डॉक्टरांनी पुढे त्यांचं कार्य चालू ठेवलं. परंतु त्यांचा एवढा अभ्यास असतो की त्याला काही लिमिट नाही. ज्या वेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तालुक्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, तालुक्यामध्ये अतिशय नेते होऊन गेले, भरपूर नेते पाठीभर नेते झाले, परंतु एकाही नेत्याचा कलांक काय असतो आणि पाणी किती खाली जातं आणि पाणी आपल्याला किती मिळालं पाहिजे आणि तालुक्याला किती पाण्याची आपल्याला गरज आहे इतंभूत अभ्यास करणारे खरे डॉक्टर आहेत. त्यांच्या पाठीमागं गेले ते बिचारे पांडे साहेब ज्या ज्या गोष्टीचा अभ्यास समाजाकरता पाहिजे किंवा आम्हाकरता पाहिजे या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी बोलताना उपसरपंचांनी सांगितलं की ज्या वेळेला लांबचे डॉक्टर या ठिकाणी आमदार झाले त्यावेळेला खऱ्या अर्थाने डॉक्टर तालुक्यामध्ये पूर्वी चावड्या असायच्या आणि त्या चावडीला ग्रामपंचायत उत्पादनाच्या कुठेतरी पैसे द्यायचे, तिथे डागडोजी करायची. नंतर शासनाने आपल्याला समाज केंद्र दिले. समाज केंद्र त्या ठिकाणी सुरू आहे. त्याही पलीकडे डॉक्टरांनी एक नियम लागू केला की या ठिकाणी बौद्ध विहार पाहिजे. 35 वर्षात बौद्ध विहाराची कधी कोणी हालचाल केली नाही. कसं असणार ते ग्रामपंचायतला आहे का नाही किंवा शासनाला देता येते का नाही हे काही कोणी पाहिलं नाही. परंतु आमदारांनी ते या ठिकाणी तालुक्यामध्ये सुरू केलं आणि अतिशय 10-20 गावांना ते काम चालू आहे. आणि म्हणून अशी काम करणारी समाजाला जी गरज आहे ती गरज पुरवणारी आणि आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत याच्याकडे पाहणारी अशी माणसं आहेत. म्हणून डॉक्टरांना या ठिकाणी आपण ऐकण्याकरता आपण या ठिकाणी वेळ देतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय भीम, जय हिंद. पंचायतीचाही सभेच्या कार्यक्रम या ठिकाणी 2 मिनिटं बोलणार आहे. आता यांच्यानंतर शेतकरी नेते महाराष्ट्र राज्याचे अजितदादा नवले साहेब यांच्यानंतर त्यांचं या ठिकाणी सभेला संबोधित करतील. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राघोजी भांगरे यांचा संयुक्त जयंती महोत्सव आपण या पैठण गावामध्ये साजरा करतो. खरं तर जगामध्ये 252 देशांमध्ये सर्वत्र जवळजवळ 2 महिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. मी अनेक ठिकाणी बोलत असतो की जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र आपण या महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करतो. मग या महापुरुषांचा जयंती महोत्सव आपण का साजरा करतो? सर्व महापुरुषांचा जयंती महोत्सव आपण साजरा करतो. त्याच्या
आयुष्य असेल तर ते राजश्री शाहू महाराज होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस त्या देशाची घटना लिहिली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्रकारांनी विचारलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची घटना लिहित असताना तुमच्या समोर कुणाचा आदर्श होता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलाही विचार म्हणजे कुठलाही जास्त वेळ न घेता स्पष्ट सांगितलं की माझ्या समोर या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं होतं आणि ते स्वराज्य मी या देशाच्या घटनेमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर अनेक गावांमध्ये आम्ही सांगत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगामध्ये साजरी होते, ती प्रत्येक गावाच्या चौकात साजरी होते. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र कुठेतरी गावाच्या एखाद्या कोपऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किंवा संयुक्त जयंती महोत्सव साजरा होतो. परंतु पुरोगामित्व काय असतं? आपण म्हणतो आपला तालुका पुरोगामी आहे. पुरोगामित्व काय असतं हे या पैठण गावाने दाखवून दिलेलं आहे. मागच्या वर्षी सुद्धा हा संयुक्त जयंती महोत्सव चौकामध्ये साजरा झाला आणि आज ज्या ठिकाणी तुमचा आधुनिक हरिनाम सप्ताह होतो त्या ठिकाणी जयंती महोत्सव साजरा करून हे गाव किती पुढे गेलं आहे हे त्या युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे. परंतु त्याच्या पाठीमागे सुद्धा एक इतिहास आहे. खरं तर ज्यावेळेस आम्ही डॉक्टरांबरोबर DYFI मध्ये काम करायचो त्यावेळेस या गावामध्ये एक 9-10 दिवसाचं शिबिर DYFI घेतलं गेलं आणि त्यातून सामाजिक एकोप्याची जाणीव इथल्या तरुणांना झाली. त्याच्यामध्ये जगदीश असेल, योगेश असेल, नितीन असेल, आपल्यातून गेलेला योगेश असेल, या सर्व मित्रांनी या गावामध्ये हे पुरोगामी विचार म्हणजे पूर्वी होते परंतु ते पुरोगामी विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्या पाठीमागं सगळ्यात मोठी दूरदृष्टी होती ती आपले आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर अजितजी नवले यांची. असं प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद रोकडे साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याचे शेतकरी नेते बुलंद आवाज अतिशय मौलिक मार्गदर्शन करणार आहे. यानंतर या सभेला संबोधित करतील अजितदादा नवले साहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आजच्या 133व्या जयंतीनिमित्त पैठण गावात आयोजित केलेल्या आपल्या सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते मल्हारी भाऊ संगारे, ज्याची खूप चांगली भाषण आपण सर्वांनी इथे ऐकली, ते आमचे सर्वांचे नेते विठ्ठलराव डुंगरे आहेत, राजू गवांदे, रमेश तिरकांडे, गौतम रोकडे, आपल्या सर्वांचे मित्र निलेश कळेकर, जगदीश कळेकर, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खूप मेहनत घेतली, ते बाळासाहेब संगारे जे आहेत, दशरथजी मनोहर, संजय मनोहर, कैलास संगारे, गणपत संगारे, वाळीबा मनोहर, एकनाथ मनोहर, संतोष साबळे सर आहेत, देवीदास भोईर सर आहेत, देठे पाटील आपले सहकारीच आहेत. अकोल्यात आम्ही एकत्र काम करतो. त्यांनी आपले विचार इथे मांडलेले आहेत. अनेक मान्यवर आहेत. सर्वांची खरं तर माझ्याकडे यादी आहे. राजीवजी गंभीरे आहेत, शिवाजी भाऊ तळेकर आहेत, सुदाम भाऊ तळेकर आहेत, सर्व मान्यवर. त्यांचं खूप चांगलं वैचारिक मार्गदर्शन मगाशी आम्ही कार्यक्रमाच्या बाहेर ऐकत होतो. ते भरते असतील, आपले सर्व मार्गदर्शक असतील, या सभेसाठी उपस्थित असणारे खास मुंबईवरून सुद्धा काही लोक आले, ते सर्व मुंबईकर असतील आणि बंधूंनो आणि भगिनींनो, आपण सर्वजण हा एक खूप चांगला कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. सकाळपासून उत्सव सुरू आहे. मी तुमची कार्यक्रम पत्रिका पाहत होतो. सकाळपासून तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आहात आणि म्हणून एक प्रकारचा स्वाभाविक आळस, थकावट आपल्याला सगळ्यांना येणं स्वाभाविक आहे. खूप चांगली भाषण माझ्या अगोदर सुद्धा झालेली आहे, त्यामुळे मी खूप लांब त्याचं भाषण आपल्यापुढे मुळीच करणार नाही. फक्त एक गोष्ट, महिला भगिनी
थोडं ऐका जरा आता माझं. शांतता राखायला. मी फार लांबवणार नाही, थोडंसं ऐका जरा. निलेशनी मगाशी बरोबर एक गोष्ट सांगितली. तो असं म्हणाला की डॉक्टर, दिवाळीच्या काळात तुम्ही यायचे तेव्हा आम्ही तरुण होतो, त्यानंतर मी तुम्हाला 7-8 वेळा बोलवलं, तुम्ही आले नाही. मोठमोठाले कार्यक्रम आमदार खासदारांचे झाले, त्याच्यासाठी बोलवलं, उद्घाटनासाठी बोलवलं, तुम्ही वेळ दिला नाही. अशी काय जादू होती की तुम्ही या कार्यक्रमाला फक्त एक फोन आला गावातून आणि लगेच तारीख दिलेली याची कबूल केलं. ते मी मान्य करतो, कबूल करतो की निलेशचा अनेक वेळा त्याला समोर काढावी लागली आणि त्याने बोलून सुद्धा मला येता आलं, ही वस्तुस्थिती आहे. परंतु 2 कार्यक्रम या खोऱ्यातले मी तुम्हाला सांगतो मी चुकवले नाही. एक म्हणजे गौतमचा एक फोन आला आणि तो म्हणाला की बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श सोहळा कोथरूडमध्ये होतोय, डॉक्टर आला नाही. अर्चना पुण्याला गेलेली होती, दवाखान्यात कोणी नव्हतं, पण गौतमला म्हटलं काही झालं तरी चालेल, मी त्या कार्यक्रमाला येईल. आणि हे खरं आहे की पैठणवरून सुद्धा परवा दिवशी फोन आला आणि मी एका फोनवर त्यांना लगेच म्हटलं येण्याची गरज नाही, मी येतो आणि मी तुम्हाला दिलेला शब्द आजही पाळला. तुमच्या कार्यक्रमाच्या नियोजित वेळेवर डॉट मी हजर होतो. की मी असं का केलेलं आहे, मी या कार्यक्रमाला जास्त महत्व का दिलेलं आहे आणि काहीही झालं तर इतर कार्यक्रम बाजूला, पण मी ह्या कार्यक्रमात गेलो पाहिजे असं मला आंतरिकरित्या काय वाटलेलं आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, ह्या देशाच्या समोर एक गंभीर संकट निर्माण झालेलं आहे. हे संकट कोणत्याही एका समाजापुरतं संकट नाही. हे संकट कोणत्याही एका जातीच्या समोरचं संकट नाहीये. हे संकट संपूर्ण भारतीय समाजाच्या संदर्भातलं संकट आहे आणि हे संकट आहे जे स्वातंत्र्य आपण प्रचंड त्याग करून डोंगरे पाटील मिळवलं, त्याच्यासाठी प्रचंड संघर्ष आपल्या सगळ्या शहीदांनी केला, बलिदान दिले. ते स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्य लढ्यातून अस्तित्वात आलेली बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आपले राज्यकर्ते निवडण्याचं आपला अधिकार आणि पुढे जाऊन गंभीरपणाने मी सांगतो माणूस म्हणून वागण्याचा जो अधिकार आज आपल्याला आहे, हे सगळंच प्रचंड संकटात आहे. हे संकट कोण आमदार होणार, कोण खासदार होणार, कोण सरपंच होणार इतकं सीमित संकट नाही आहे. या देशात उद्या मतदानाचा अधिकार राहील का नाही राहणार, या देशात उद्या निवडणुका होतील की होणार नाही, या देशातल्या वंचितांना विकासाची संधी मिळण्यासाठी जे आरक्षण देऊ केलेलं आहे ते आरक्षण अस्तित्वात राहील की राहणार नाही, या देशातल्या माणसाला परत एकदा चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून बाहेर येण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ही राहील की नाही राहील, याच्या पुढचे हे संकट आहे. आणि म्हणून या दोन्ही कार्यक्रमाला मला उपस्थित राहावंसं वाटलं, कारण या संकटामध्ये सर्वात प्राणपणाने निलेश कोण जर लढेल तर ती आंबेडकर जनता लढेल असं मला वाटतंय आणि म्हणून मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तुम्ही म्हणा डॉक्टर तुम्ही असं कसं काय म्हणता, बाकीचा समाज इतक्या ताकदीनं लढणार नाही, तितक्या जास्त ताकदीनं आंबेडकर समाज या प्रसंगी लढेल असं तुम्हाला वाटतंय, असं विधान तुम्ही का करताय. मी हे विधान यासाठी करतोय, मला हे यासाठी वाटतंय कारण देठे पाटील जुनी एक म्हण आहे, ज्याने ज्यादा भोगलेलं असतं त्याला त्या गोष्टीची ज्यादा किंमत वाटत असते. चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये आम्हाला माणूस म्हणून मान्यताच नाकारण्यात आलेली होती.
ती माणूस म्हणून मान्यता ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिली, ते संविधान जर संपलं तर परत एकदा आम्हाला माणूस म्हणून असणारी मान्यता डोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. हे ज्या समाजाला वाटतं तो समाजच प्राणपणानं संविधान वाचवण्यासाठी लढेल असं माझं आकलन आहे. माणूस म्हणून माणसाला अधिकार नाकारण्याची प्रक्रिया पुढे झाली, याच्याकडे मला आपलं लक्ष द्यायचं आहे. लोक फार जवळच राहतात. या निवडणुकीत काय होणार, उमेदवार कोण निवडून येणार, मोदी येणार का अजून कोणी येणार, आमदार कोण होणार, खासदार कोण होणार, थोडं दूरच जाऊन आपण विषयाचं आकलन केलं पाहिजे. जातीयतेची चातुर्वर्ग व्यवस्थेची सुरुवात कुठून झाली आणि हा लढा काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. ही काही कोणाला आमदार खासदार करण्याची केवळ लढाई नाहीये, हे नीटपणाने समजून घेतलं पाहिजे. मी परवा एक पुस्तक वाचत होतो, आहा साळुंखेचं पुस्तक आहे, आपण वाचले पाहिजे. बळीवंश नावाचं पुस्तक आहे. या बळीवंश नावाच्या पुस्तकामध्ये आहा साळुंखेनी एक गोष्ट सांगितलेली आहे. ती गोष्ट मी आपल्याला परत एकदा अत्यंत थोडक्यामध्ये सांगतो. मला काय म्हणायचंय त्याच्यातून आपल्या लक्षात गेल्याशिवाय राहणार नाही. आपण आपला सण साजरा करतो, दिवाळी नावाचा सण आपल्याकडे जोरात साजरा होतो. आपल्याकडे होतो की नाही, सर्वजण होतो. तो काही एका समाजाचा सण राहत नाही. रोकडे साहेब, तो काही एका समाजाचा सण राहत नाही. सगळेजण आपल्या परीने दिवाळी साजरे करतात. त्या दिवाळीला बहीण आपल्याकडे ओवाळायला येते. बहीण ओवाळण्याचा जो बलिप्रतिपदेचा कार्यक्रम असतो, त्यावेळी ओवाळताना आपल्याकडच्या बहिणी भावाला म्हणतात, ओवाळत असताना म्हणतात, इडा पिडा जाओ बळीचं राज्य येओ. आमच्याकडे असं बहिणी म्हणतात, तुमच्याकडे म्हणतात की नाही? म्हणतात. काय म्हणतात त्या? इडा पिडा जाओ बळीचं राज्य येओ. मी म्हटलं हा बळी कोण होता? की बहीण दरवर्षी दिवाळीला येऊन सांगते की बळीचं राज्य आलं पाहिजे. मग हा बळी कोण होता? त्या बहिणीला असं का वाटतं की बळीचं राज्य आलं पाहिजे? काय होतं त्या बळीमध्ये असं? मग जरा मी वाचायला सुरुवात केली, आहा साळुंखेची गोष्ट काढली आणि ती गोष्ट सांगून मला काही गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. तिची निवड मी आज केलेली आहे. जुन्या काळात पुराणामध्ये साधारण 3500 वर्षापूर्वी जगदीश बळी नावाचा एक राजा होता. त्यावेळी चातुर्वर्ग नव्हता. त्यावेळी कोणी दलित नव्हतं, कोणी ब्राह्मण नव्हता, कोणी क्षत्रिय नव्हता, कोणी वैश्य नव्हता. बळीच्या राज्यामध्ये सगळी लोक माणसं होती, माणसासारखी माणसाशी वागत होती. बळीची कथा अजित नवले सांगत नाहीये. बळीची कथा अनेक पुराणांमध्ये लिहिलेली आहे. पुराण सांगण्याचा, लिहिण्याचा ज्यांचा अधिकार होता त्यांनीच ती लिहिलेली आहे. त्याच्यामुळे ती खोटी असण्याची शक्यता नाही आहे. ज्या मुठभरांकडे लिहिण्याचा अधिकार होता त्यांनी सांगितलं की बळी हा अत्यंत न्यायप्रिय राजा होता. बळी हा अत्यंत लोकांना प्रेमानं वागवणारा राजा होता. बळी हा सत्यसंध म्हणजे सत्याचा अंगीकार केलेला राजा होता. हा धर्मबंध राजा होता, सुचिरभूत राजा होता, चांगला राजा होता. ज्या ब्राह्मण वादी विचारामध्ये लिहिण्याचं सामर्थ्य होतं, ज्यांनी चातुर्वर्ग आणला, तीच लोक सांगताय की बळी हा चांगला राजा होता. असा चांगला जो राजा होता, त्या राजाची प्रजा कशी होती हे वामन पुराणामध्ये लिहिलेलं आहे. या बळीच्या राज्यात चातुर्वर्ग नव्हता. माणसं माणसाशी चांगलं वागत होती. धर्माने राज्य बळी करत होता. या बळीच्या राज्यामध्ये शेतकरी अत्यंत सुखी होता. ब्रह्मपुराणात लिहिलंय, पद्मपुराणात लिहिलंय, बळीच्या राज्यामध्ये शेतकरी जमिनीची नांगरणी न करता पिकं घेत होते. इतकी चांगली जमीन आणि सुपीकता होती. गायी भरपूर दूध देत होत्या. सगळी झाडं चांगली फळं देत होती आणि सगळीकडे सुमंगल
चितवले म्हणत नाही, स्वतः पद्मपुराणामध्ये हे लिहिलेलं आहे. खूप चांगला राजा होता. या राजाला राज्य करताना पाहून पद्मपुराणात सांगितलं की कश्यप नावाच्या मुनी आणि कश्यप नावाची मुनींची पत्नी आदिती यांनी तप केलं आणि ते म्हणाले की बळी चांगला आहे, बळी लोकप्रिय आहे, बळी चांगला राजा आहे, परंतु इंद्राला बाजूला काढून यांनी सत्ता घेतलेली आहे. त्यामुळे हे दोन्ही दाम्पत्य जे आहे ते विष्णूकडे गेलं. विष्णूला जाऊन भेटलं, विष्णूची तपश्चर्या केली आणि विष्णूला ते म्हणाले की काहीही कर, कपट कर, छल कर, वाटेल ते कर, पण हा जो बळी आहे त्या बळीचं राज्य काढून घे आणि ते राज्य माझा मुलगा असणाऱ्या इंद्राला दे. विष्णू चांगला, विष्णू देव आहे. मग विष्णूने न्याय करायला पाहिजे. विष्णूने म्हणायला पाहिजे की अरे हा बळी इतका चांगला आहे, बळीचं राज्य इतकं चांगलं आहे, तिथे चातुर्वर्ण्य नाही, माणूस माणसासारखा वागतोय, शेतकरी सुखी आहे, सगळी जनता सुखी आहे, मग त्याचं राज्य मी का काढून घेऊ? विष्णू काय तसं म्हटलेलं नाहीये. पद्मपुराणात सांगितलेलं आहे की विष्णू तयार झालेला आहे. कश्यप आणि आदितीचं म्हणणं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता छळ करावा लागला, कपट करावं लागलं तरी मी ते करेल, परंतु बळीचं राज्य काढून घेईल आणि इंद्राच्या ताब्यामध्ये देईल. मला समजत नाही त्याने असं का केलं, कारण देवाने देवासारखं वागलं पाहिजे आणि दैवत्व कशामध्ये आहे? सत्याला सत्य म्हणण्यामध्ये, न्यायाला न्याय म्हणण्यामध्ये देवत्व आहे. मग असं विष्णूने का केलं हे मला समजलेलं नाही. त्याने तसं केलं का आणि का नाही केलं सांगण्यात वेळ फार जाईल. बळी वंश वाचला पाहिजे, साळुंखेने खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. मग विष्णूने अवतार घेतलेला आहे वामनाच्या रूपात. आदितीच्या पोटी 1000 वर्ष गर्भधारणा राहिलेली आहे. आपल्याकडे 9 महिने डिलिव्हरी होते, 1000 वर्ष गर्भधारणा झालेली आहे आणि 1000 वर्षानंतर वामनाचा अवतार झाला. वामन बटूच्या वेशामध्ये बळीच्या घरी गेलेला आहे. बळी सुचिरभूत होऊन त्या ठिकाणचा काही विधी करत बसलेला आहे आणि त्यावेळी त्याने प्रतिज्ञा केलेली आहे की आता या क्षणी जर मला कुणी काही मागितलं तर मी ते लगेच देऊन टाकेल असं बळीने शपथ घेतलेली आहे. वामन गेला, वामनाने ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे. आता ब्राह्मणांना दिलेला शब्द पाळायचा आहे. बळीला वामन म्हणतो की मला 3 पावलं जमीन पाहिजे. 3 पावलं जमीन मागितली. शुक्राचार्य शेजारी बसलेले. शुक्राचार्य दानवांचा राजा असणाऱ्या बळीला सांगताय शब्द देऊ नको, फसशील, हा कावा केलेला आहे, फसशील, असं करू नकोस, तुझ्यावर सगळ्या जगाची जबाबदारी आहे, तू न्यायाने राज्य करतो, त्या जनतेचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहे, त्यांचे जीवन तुझ्या बरोबर आहे, कपटाला बळी पडू नको. पण हा बळी शब्दाला पक्का आहे. तो म्हटलं शब्द केला, 3 पावलं जमीन दिली. शुक्राचार्य लोक फसतोय, करू नको, याने म्हटलं दिली. मग कोणती जमीन पाहिजे? कपट बघा काय, कपट बघा काय. श्रमिकांसाठी, कष्टकऱ्यांसाठी चाललेलं हे जे राज्य आहे, हे राज्य लढाई करून ताब्यात घेता येत नाहीये, संघर्ष करून ताब्यात घेता येत नाहीये. मग कपट करावं लागतंय, मग डावपेच करावं लागतोय, शब्दात पकडावं लागतंय आणि मग राज्य ताब्यात घ्यावं लागतंय. कपट केले, 3 पावलं जमीन मागितली, 3 पावलं दिले म्हटल्या वामन खऱ्या अवतारात आलाय. वामन पुराणात सांगितलेलं आहे, पद्म पुराणात सांगितले खऱ्या अवतारात आला आणि म्हणाला की मी विश्वरूप आहे. आता पहिल्या पावलामध्ये मी पृथ्वी व्यापून टाकली. पुढे बोल. 1 पाऊल संपलाय. पाऊल नंबर 2, दुसरं पाऊल पसरलंय आणि ब्रह्म लोकांमध्ये पाऊल ठेवलंय आणि आता ब्रह्मलोक पण संपलंय. आता बोल. 3रं पाऊल पुढे ठेव. बळीला प्रश्न पडला, आता माझं दोन्ही राज्य संपलेलं आहे, पृथ्वी संपली, ब्रह्मलोक संपला, 3रं पाऊल पुढे ठेवायचंय. 3रं पाऊल ठेवायचंय. तो म्हटला मी आता ते पाऊल तुझ्या डोक्यावर ठेवेल. बळी शब्दाला पक्का आहे. तो श्रमिकांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा राजा आहे. शब्दातून मागा नाही आहे. ठेव म्हटलं डोक्यावर पाहिजे. शुक्राचार्य हलवून होऊन पाहतायत आणि बघता बघता वामनाने
3500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काय दोष होता बळीचा? इंद्राचं राज्य असं काय चांगलं येणार होतं जे बळीच्या राज्यात शक्य नव्हतं? मुद्दाम बळीची गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितलेली आहे. त्याचं खूप सुंदर निरूपण बळीवंश पुस्तकामध्ये आपण वाचलं पाहिजे. मला केवळ एकच मुद्दा सांगण्यासाठी मी ही गोष्ट सांगितली की जे चांगलं राज्य असतं, श्रमिकांचं कष्टकऱ्यांचं राज्य असतं, ते लढाई करून ताब्यात घेता येत नसतंय. त्यासाठी डावपेच केले जातात, त्यासाठी कपट केलं जातं आणि कपटातून राज्य काढलं जातं. कालची परवाची तेरवाची गोष्ट नाहीये. 3500 वर्षापासून वामनांच्या वंशाने, चातुर्वर्ण समर्थकांच्या वंशाने तुमच्या आमच्यामध्ये कपट करून फूट पाडूनच राज्य ताब्यात घेतलेला आहे. तो कावा समजला नाही तर आपली पद्धत व्हायला राहणार नाही हे आपण समजून घेतलं. एकदाच केलं, गौतम बुद्धांची तुम्ही मूर्तीची प्राण प्रतिष्ठा स्थापना केली, मग अशी आपण इथे पुष्पहार अर्पण केलेला आहे. गौतम बुद्धांनी सांगितलं की हा जो चातुर्वर्ण्य आहे, महिलांना अधिकार नाही, हा अन्याय आहे. वैदिकांची जी संस्कृती आहे, मूळभरांनाच फक्त डोकं असतं, बाकीच्यांनी डोकं चालवायचं नाही, विद्यार्जन करायचं नाही, अभ्यास करायचा नाही, शास्त्र शिकायचं नाही, वेदोपचार करायचं नाही, हा अन्याय आहे. हे सांगण्याचं धारिष्ट्य आव्हान देऊन जर पुढे केलं असेल बळीराजानंतर, तर ते गौतम बुद्धांनी केलेलं आपल्याला दिसतंय. गौतम बुद्धांना संपवण्यासाठी, त्यांचा विचार संपवण्यासाठी या देशामध्ये, तुमच्या आमच्या भारत भूमीमध्ये जेवढा रक्तपात झाला तेवढा रक्तपात कदाचित विश्वयुद्धामध्ये सुद्धा झाला नसेल. हे तुम्हा आम्हाला अजून कोणी सांगितलेलं नाही. बौद्ध लेण्यांचा इतिहास आपण पाहणार की नाही? गौतम वेगवेगळ्या मंदिरांची लढाई देशामध्ये खूप जोरात चालू आहे आणि प्रत्येक मस्जिदीच्या खाली आता मंदिरे निघू लागलेली आहेत आणि मंदिरांच्या पुनर्स्थापनेसाठी आणि मंदिरांमध्ये मूर्ती स्थापनेसाठीचं राजकारण सुरू आहे. त्या राजकारणाचं वेगळं विश्लेषण करू, आज बोलण्याचा मुद्दा नाही. परंतु आज या मंचावरून पैठणमध्ये येऊन मला विचारू द्या की बौद्ध स्तूपांचं काय झालं आणि बौद्धांचं जे शिरकाण झालं ते कोणत्या कारणासाठी झालं, याची चर्चा तुम्ही आम्ही कधी करणार आहोत. का शिरकाण झालं बौद्धांच्या सगळ्या स्तूपांमध्ये? काय वेगळं मांडत होते ते मांडत होते माणूस माणसाशी माणसासारखा वागला पाहिजे. एक विचार वेगळं सांगत होता, वैदिक विचार वेगळा सांगत होता आणि तो विचार सांगत होता की असं काही बरोबर नाही, सगळी माणसं समान असतात हे आम्हाला मान्य नाही. बौद्धिक विचार जो होता, वैदिक विचार, तो असं सांगत होता की जन्मताच काही लोक हे हुशार जन्माला येतात, एका विशिष्ट जातीचेच लोक हे फक्त मेंदू घेऊन येतात आणि बाकीचे जे आहेत ते त्या अर्थानं बुद्धिमान नसतात. त्यांची अशी मांडणी होती, वैदिकांची अशी मांडणी होती की इथे केवळ काही लोकांनाच बुद्धी असल्यामुळे त्यांनाच अभ्यास करण्याचा अधिकार आहे, पुस्तकं वाचण्याचा अधिकार आहे, धर्मावर भाष्य करण्याचा अधिकार आहे आणि राजाला सल्ला देण्याचा सुद्धा त्यांनाच अधिकार आहे. त्यांच्याच सल्ल्याने ते सांगतील त्याला पूर्व दिशा म्हणून राजानं राज्य केलं पाहिजे असा विचार होता. रामायणाकडे जाऊया, वेळ कमी आहे, तुमच्याकडे वक्ते जादा होते त्यामुळे मी माझी नंबर येण्याची वाट पाहत होतो आणि अजूनही तुमचे वक्ते बोलू शकले असते, त्यामुळे मी जादा लांब होणार नाही. पण रामायणाचा संदर्भ या संदर्भात घेतला पाहिजे. उत्तर रामायण नावाची जी गोष्ट आहे, उत्तर रामायण, या उत्तर रामायणामध्ये बऱ्याच भानगडी नंतर घुसवण्यात आलेल्या आहेत देशवाटी. या मूळ रामायणाचा भाग नाहीच. आज ते म्हणतात की मूळ जो राम आहे तो कुटुंबवत्सल राम आहे, मूळ जो राम आहे तो जनतेवर प्रेम करणारा राम आहे, मूळ जो राम आहे तो माणसाला माणूस मानणारा राम आहे आणि म्हणून त्याला वनवास झाल्यानंतर माणसं तर आलीच
फक्त अभ्यास करण्याचा अधिकार आहे, वेद सांगण्याचा अधिकार आहे. बाकीच्यांनी अभ्यासाच्या नादी लागायचं नाही, वेदांच्या नादी लागायचं नाही, विचार करण्याच्या नादी लागायचं नाही. त्यांनी ढोर मेहनत करायची, राबायचं, कष्ट करायचे, जगता आलं तर जगायचं. फक्त काही लोकांनाच अधिकार आहे. मग हे तसं सांगितलं तर तुम्ही ऐकाल का? ऐकणार नाही. मग धर्मग्रंथांच्या मध्ये घुसखोरी करायची, त्याच्यात गोष्टी घुसवायच्या आणि रामाच्या तोंडून ओरवायचं की शंभुकाने वेद ऐकले तर शंभुकाने वेद ऐकल्याची शिक्षा त्याच्या कानामध्ये शिसवलं जाईल. कोणी जर वेद पाहिले तर त्याचे डोळे फोडले जातील, कोणी जर स्मरण केलं तर त्याचं डोकं छाटलं जाईल. मूळ रामायणात नाही, घुसवण्यात आलं आणि तुमच्या आमच्या मनात भिडवण्यात आलं. बुद्धांनी हे नाकारलं आणि बुद्ध म्हणाले की माझ्या आश्रमामध्ये जसा उच्चवर्गीयांना प्रवेश आहे तसाच तो क्षत्रियांनाही प्रवेश आहे, तसाच तो वैश्यांनाही प्रवेश आहे आणि तसाच तो शूद्रांनाही प्रवेश आहे. पुढचं वाक्य महत्वाचं आहे, तसाच तो स्त्रियांनाही प्रवेश आहे. सगळ्या स्त्रियांना ज्ञानाची दारं परत एकदा खुली करून देणाऱ्या महात्म्याचं नाव गौतम बुद्ध आहे. हे तुम्ही आधी समजून घेतलं नाही. मित्रांनो, भाषण फार लांबे, पण सांगण्याचा मुद्दा समजून घ्या की ज्या सगळ्या ज्या प्रवृत्तीशी आपण लढतोय तो कोणाला खासदार आमदार करण्याच्या पूर्तीची लढाई नाहीये. याशी वैदिकांपासून आलेली परंपरा आहे आणि याच्यामध्ये दोन गट पडलेले आहेत. दोन गट पडलेले आहेत, दोनच आहेत, बिलकुल दोन आहे. मी तिसरा गट मानायला गौतम तयार नाहीये. तिसरा गटच नाहीये, दोन गट आहेत सर. एक गट चातुर्वर्ण मानणाऱ्या, वैदिक संस्कृती मानणाऱ्या मनुवाद्यांचा एक गट आहे आणि दुसरा गट बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा बळी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले शाहू आंबेडकर, चारवाक ही सगळी परंपरा मानणाऱ्यांचा दुसरा गट आहे. दोन गट सगळे. आपण सगळे बळीपासून, छत्रपतीपासून, फुले शाहू आंबेडकरांपासून या बाजूचे जे आहोत त्या गटाचे पाईक आहोत. आपल्याला लोकशाही हवी आहे, आपल्याला घटना हवी आहे, आपल्याला या देशामध्ये चातुर्वर्ण नष्ट करणारी विचारसरणी हवी आहे आणि म्हणून आपण सगळे एक आहोत. बहुजन ज्याला आपण म्हणतो ते एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुठभरच आहेत. त्यांची संख्या खूप कमी आहे. ते वैदिकांचे समर्थक आहेत, चातुर्वर्णाचे समर्थक आहेत, हुकुमशाहीचे समर्थक आहेत. त्यांना लोकशाही मान्य नाही, संसद मान्य नाही, मताचा अधिकार मान्य नाही, उपेक्षितांना विकास प्रक्रियेत पुढे येण्यासाठी आरक्षण हवं हा विचार सुद्धा मान्य नाही. असे मुठभर त्या बाजूला आहेत. पण आज त्यांची सरशी झालेली आहे. आपण बहुसंख्य एका बाजूला आहोत पण मुठभरांची आज सरशी झालेली आहे. ती सरशी का झाली? कारण जसं बळीला कावा करून त्यांनी पाताळात घातलं तसंच बळीच्या वंशजांना त्यांची एकजूट फोडून परत एकदा आपल्याला पाताळात घातलं आणि त्यांची सत्ता दिल्लीवर आलेली आपल्याला दिसते आहे. बरोबर आपल्यामध्ये फूट पाडण्याचं कारस्थान स्वनियोजितपणानं या बळी वंशजांनी केलेलं आपल्याला दिसतंय. आपल्यामध्ये पहिल्यांदा धर्मावरून फूट पाडलेली आपल्याला दिसते. काय चाललंय देशात? हिंदू मुसलमान की बात आणि भारत पाकिस्तान की बात. उभा देश फोडून काढलाय, उभा देश फोडून काढला आणि धर्मामुळे तुमच्या आमच्यामध्ये पहिल्यांदा तडबंद्या उद्ध्वस्त करत सारे हिंदू एका बाजूला या म्हणत आवई पिटवली आणि या देशामध्ये बहुजनांमध्ये पहिली फूट पाडली. दुसरी फूट जातीवरून पाडलेली आहे. निवडणुकीच्या अगोदरचं वातावरण बघा. डेडी पाटील आता जरा शांत झाला, रमेश शिरकांडे पाटील आता जरा वातावरण शांत झालं आणि निवडणूक संपली की अजून शांत होईल. पण निवडणुकीच्या आधी जगदीश आपण काय पाहिलं महाराष्ट्रात? काय
मातीत कष्टासाठी आहेत. ते कष्टकरी एकमेकाच्या विरोधात पहिल्यांदा उभे राहिले. मेंदू तिकडे होता, रिमोट कंट्रोल तिकडे होता, ते रणांगणात नव्हते. मग दुसरी लढाई सुरू झाली. मग हिंदू मराठे हे आरक्षणाच्या लढाईत उतरले. सुरुवातीला ते मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, राजू गवांडे साहेब एवढंच म्हणत होते. मग रिमोट कंट्रोलचं बटन परत दाबलेलं आहे आणि मग ते म्हणू लागले की आरक्षण पाहिजे, पण ओबीसी मधूनच पाहिजे. आणि मग ओबीसी आणि मराठ्यांचा संघर्ष महाराष्ट्रात सुरू झालेला आपण पाहिलेला आहे. रिमोट कंट्रोल बाहेर होता, ते रणांगणात नव्हते. ते कधीच रणांगणात राहत नाहीत. त्यांना माहिती आहे की ते रणांगणात आले तर त्यांची चटणी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते आपल्यामध्ये फूट पाडतात. भयंकर लढा हा मराठा विरुद्ध ओबीसी परवा महाराष्ट्रात झालेला आपण पाहिलेला आहे. जातीमध्ये फूट पाडायची, माणसात फूट पाडायची आणि माणसाला जातीला एकमेकाच्या विरोधात उभं करायचं, हे महाराष्ट्रात परवा आपण पाहिलेलं आहे. मला पैठणच्या सभेत तुम्हा सगळ्यांना विचारायचं आहे की महात्मा फुलेंचं नाव घेता, आंबेडकरांचं नाव घेता, छत्रपतींचं नाव घेता, शाहूंचं नाव घेता, बुद्धांचं नाव घेता, तुम्ही विचार करणार की नाही की आपल्याला बळीपासून आतापर्यंत नक्की आपापसात कोणी झुंजवलं त्याचा आपण विचार करणार की नाही? आपले खरे शत्रू कोण याचा गांभीर्याने आपण विचार करणार की नाही? आणि मग एकदा आपले खरे शत्रू कोण हे वैचारिक पातळीवर आपल्याला कळालं की आपले खरे मित्र कोण याचं उत्तर आपल्याला आपसूक कळाल्याशिवाय राहणार नाही. दोनच गट या देशामध्ये आहेत. चातुर्वर्ण्यांचे समर्थक, माणसाची झुंजवणारे, रक्तलांछित इतिहास असणारे एका बाजूला आहेत आणि माणसाशी प्रेम करून जगावं असं बौद्ध विचार सांगणारे, बळी विचार सांगणारे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणारे, मार्क्स लेनिन भगतसिंगांचा विचार सांगणारे दुसऱ्या बाजूला आहे. आपण आपल्यामध्ये झुंजणं थांबवलं पाहिजे. वैचारिक अचूक आढावा आपण घेतला पाहिजे. आपल्याला किती साध्या गोष्टीवरून एकमेकांपासून झुंजवतात, किती गैरसमज पेरतात. परवा माझ्यावरच एखादी पोस्ट आहे. निवडणुकीत वेगवेगळ्या भूमिका असतात. एखादी पोस्ट टाकली, तुळशीरामवर हल्ला झाला, धावून गेलास, मग उत्कर्षावर हल्ला झाला तेव्हा कुठे गेला होतास? आपण आपला मेंदू आपल्या खांद्यावर ठेवणार की नाही? आपल्या खांद्यावर कवर आपण रिमोट कंट्रोलवरचा मेंदू ठेवणार हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. उत्कर्षावर हल्ला झाल्यानंतर कळाल्या उत्कर्षाला फोन करणारा जे कोणी अकोल्यातील लोक होते त्यातून अजित नवले आहे हे तुम्ही मान्य करायला कदाचित तुमचा मेंदू तुमच्या डोक्यावर राहिला नसल्याचं लक्षण आहे. आपल्याला फार छोट्या गोष्टींसाठी एकमेकांपासून दूर करण्याची रणनीती जे करतायत त्यांचा मेंदू जोपर्यंत आपल्या खांद्यावर राहील तोपर्यंत आपल्या खांद्यावर आपला मेंदू येणार नाही आणि जोपर्यंत आपल्या खांद्यावर आपला मेंदू येणार नाही तोपर्यंत त्या मेंदूमध्ये बुद्धांचा, बळीचा, छत्रपती शाहू महाराजांचा, फुलेंचा विचार चक्र सुरू होणार नाही. अजूनही आपल्या डोक्यावर, आपल्या खांद्यावर वेगळंच डोकं कार्यरत आहे. ते डोकं दुरुस्त करण्याची गरज आहे. परवा एका दशक्रिया विधीला आलो. आपला जगदीश त्याचे वडील गेले आणि मला निलेशने फोन केला, डॉक्टर आलं पाहिजे, फार झालं तुमचं, तुम्ही 10वे 13वे काही करत नाही, जर आलं पाहिजे, माणुसकी टिकवा. आपण लहानपणी ते खांद्याला खांदा दिला. मी आलो. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते वृक्षप्रेमी होते आणि ते कलम करायचे. झाड खाली आंब्याचं गावरान असायचं, पण ते कोणती तरी फांदी घेऊन यायचे, रसाळ आंब्याची, केशर आंब्याची, हापूस आंब्याची, आणि त्या जुन्या झाडाचा शेंडा कापायचे आणि त्याच्यावर हा शेंडा भरायचे
आणि मग खूप सुंदर झाड यायचं आणि त्याची गोमटी फळं यायची. जगदीशचे वडील चांगल्या आंब्याला, चांगल्या खोडाला अधिक चांगल्या आंब्याचं कलम करायचे. वैदिक संस्कृती अशीच कलम 3,500-4,000 वर्षापासून करत आलेली आहे. खोड कष्टकऱ्यांची आहे, मुळं तुमची आमची आहे. मुळं कष्ट करणारी मुळं ही या देशातल्या दलितांची, बहुजनांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची आहे. पण वैदिकांनी वेगवेगळ्या कथा सांगून, वेगवेगळी पुराणं लिहून, वेगवेगळी व्रतवैकल्य करून झाडाचा कलम करताना शेंडा कापतात तसं आपलं मुंडकं कापून टाकलेलं आहे, आपला मेंदू कापून टाकलेला आहे आणि त्यांचा मेंदू आपल्या डोक्याच्या जागे आपल्या खांद्यावर आणून बसवलेला आहे. आपण घोषणा देतो छत्रपतींची, आपण घोषणा देतो शाहू फुले आंबेडकरांची, आपण घोषणा देतो महर्षी लेनिनची, परंतु आपल्या डोक्यात, आपल्या खांद्यावर आपलं डोकं शिल्लकच न ठेवल्यामुळे आपण कृती आणि विचार हे डोकं आणण्याची प्रक्रिया काय आहे? विचार आणि अभ्यास ही ती प्रक्रिया आहे. वैचारिक पातळीवर विचार विनिमय करणं ही प्रक्रिया आहे. मी अभिनंदन तुमचं सगळ्यांचं करतो. मी 2-3 वेळा कौतुक केलं निलेश तिथपासून इथपर्यंत येताना. खूप सुंदर अशा प्रकारची वास्तू तुम्ही उभी केलेली आहे. ज्यांनी मंजूर केली त्यांचा आभार, ज्यांनी बांधली त्यांचा आभार आणि ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे पण आभार. ती जी वास्तू आहे आपल्या खांद्यावर आता मनोवाद्यांचं नाही तर बुद्ध विचाराचं, बळी विचाराचं, छत्रपतींच्या विचाराचंच मस्तक असेल यासाठी ती जागा वापरण्याची गरज आहे. त्या जागेमध्ये विचार मंथनाच्या बैठका झाल्या पाहिजे. त्या जागेमध्ये पुस्तकांचं एक कपाट आपल्याला जाणीवपूर्वक उभारलं पाहिजे. त्या जागेमध्ये विचार मंथनासाठीची साधनं जाणीवपूर्वक उभी केली पाहिजे. त्या जागेमध्ये व्यसनमुक्तीपासून समाज उन्नतीपर्यंत काय काय करावं लागेल याच्यासाठी तरुणांना बसण्याचं व्यासपीठ उभारलं पाहिजे. तरच ती वास्तू उभारण्याचा खरा उद्देश साध्य होणार आहे. आज हा सगळा कार्यक्रम आपण घेतला याचा सुद्धा उद्देश साध्य होणार आहे. आणि बुद्धांना, आंबेडकरांना, शाहूंना, छत्रपतींना अपेक्षित असणारा समाज हा त्यानंतर उभा राहणार आहे. मी अपेक्षा करेन की ज्यांच्याकडून सर्वात जास्त अपेक्षा आहे त्यांना 4 शब्द सांगण्यासाठी मी मुद्दाम होऊन आलो. मला खात्री आहे की आरपारची लढाई मनोवाद्यांबरोबर, घटना काढायला निघालेल्यांबरोबर, संसद उद्ध्वस्त करायला निघालेल्यांबरोबर जेव्हा होईल त्यावेळी जसे क्रांतिकारक बछडे एका बाजूला असतील त्या सर्वात पुढे अग्रसर असणारे भीमाचे सैनिक असतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. ते भीमाचे सैनिक अधिक ताकदीने उभे राहावे यासाठी आपले मेंदू आणि आपले विचार अधिक सशक्त बनवूया. सोबत आहोत, तुमच्या सगळ्या प्रकारच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तर आहोतच, परंतु जी अंतिम लढाई होईल त्या लढाईत सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा देण्यासाठी ज्या विचाराचा मी पाईक आहे ते मार्क्सवादी, ते भगतसिंगवादी सुद्धा तुमच्या बरोबर असतील हा विश्वास मी तुम्हाला देतो. मला बोलवलं, माझं ऐकून घेतलं. मी अपेक्षा व्यक्त करतो की या पैठणमध्ये हे खरं तर खूप क्रांतिकारक अशा विचाराचं गाव आहे. त्या पैठणमध्ये मी सांगितलं त्याच्यावर विचार होईल. एक नवी विचाराची शलाका या सभेतून नक्की पुढे जाईल. आपण ऐकून घेतला, आपला आभार व्यक्त करतो. जे चुकीचं होतं ते माझं, जे बरोबर होतं ते विचारवंतांचं असं म्हणूया. संकल्प करूया, जाती जाती की भांडण थांबूया, धर्माधर्मातली भांडण थांबूया आणि रिमोट कंट्रोल जो तुम्हा आम्हाला बळीवंशापासून आजपर्यंत हाताळू पाहतोय त्याला ठेचण्यासाठी वैचारिक पातळीवर एकत्र येऊया, हा संकल्प करूया. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. लाल सलाम. जय भीम. लाल सलाम. विजय